मोहित, इथे कोणालाही माहित नाहीये की मी आणि ओम आधीपासून एकमेकांना ओळखतो. हो 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 हो. प्लीज सांगू नका प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही. पण माझी एक अट आहे. हा जो मी तुझा हात धरलाय ना, हा सोडवायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप, है की नाही गंमत? आता छान चेहऱ्यावर स्माइल ठेव आणि सगळ्यांशी ओळख करून दे माझी. स्माइल स्माइल. अजून मोठे. ये बात. हॅलो एव्हरीबडी. हॅलो हॅलो हाय. हॅलो 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 हाय 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 हाय. मी ओळख करून देतो तुम्हा सगळ्यांना. मी मोहित परब. अरे या ना या ना, या 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 सगळे या. ओळख करून देतो. माय सेल्फ मोहित परब आणि ही मिसेस अवनी मोहित परब, माझी बायको. अवनी अगं असं काय करतेस, ओळख करून दे ना सगळ्यांची. हा माझा नवरा मोहित. मीचा नवरा. ये हॅलो. अरे नमस्कार दादा. ही माझी बायको बरं का, अवनी मोहित परब. लक्ष ठेवा हिच्याकडे, काही हवंय नको, कॉफी चहा वगैरे. हॅलो हॅलो दादा. हाय ताई. ही मिसेस अवनी मोहित परब, माझी बायको बरं का, आणि मी मोहित परब. हॅलो हॅलो सर. सॉरी फोन चालू आहे. हॅलो हॅलो सर. मी मोहित परब आणि ही. तू ओळख करून देतेस की मी करून देऊ? ही मिसेस अवनी मोहित परब, माझी बायको. मी ओम खानविलकर. नाईस मीटिंग यू. नाईस टू मीट यू. अहो इतके दिवस झाला आम्हाला माहितच नव्हतं अवनीचं लग्न झालंय. काय सांगता, तुम्हाला कोणाला माहित नव्हतं आमचं लग्न झालंय, म्हणजे तिचं लग्न झालंय? तू सांगितलंच नाहीस कोणाला आपलं लग्न झालंय म्हणून. अरे मित्रा, लग्न झालं नाही, साधं सुद्धा नाही, इतक्या धामधुमीत झालंय ना लग्न, एकदम जल्लोषात. आणि खरं सांगू का, आमची लव्ह स्टोरी ऐकली ना की तुमचा विश्वासच बसणार नाही. सिरियसली, म्हणजे मला असं वाटलं होतं की हिने कौतुकाने आमची लव्ह स्टोरी सांगितली असेल तुम्हा सगळ्यांना, पण काय आहे अवनी, तू कोणाला काहीच सांगितलं नाहीस. नाही सिरियसली, म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही की आमचं लग्न कशा परिस्थितीत झालंय, कसं झालंय. खरंच लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ना, ते तुम्हाला खरं वाटेल आमची लव्ह स्टोरी ऐकली तर. ना सेवडू, ते सगळं सोडा. माझी बायको इथे ऑफिसात व्यवस्थित काम करते ना? नाही म्हणजे तसं तिचा कामाचा काही प्रॉब्लेम नाहीये, काम एकदम मन लावून करते ती. नाही म्हणजे या आधीच्या ऑफिसात सुद्धा ती इतकं मन लावून काम करत होती, इतकं मन लावून काम करत होती. तिचं मनच लागलं दुसरीकडे. आणि हे तर काहीच नाही, घरची कामं विचारूच नका. घरची कामं इतकी पटापटा पटापटा करते. स्वयंपाक, ओहो हो हो, माझ्या बायकोच्या हाताला काय चव आहे. आहा. सिरियसली, म्हणजे अशी बायको मिळायला खरंच खूप नशीब लागतं. आणि या बाबतीत मी नशीबवान आहे. माझं जरा एक काम आहे मैथिलीकडे. मैथिली? हा, माझी बॉस. ओके, मी आले. येस. आता बॉसला भेटायचं म्हटल्यानंतर मी कसं नाही म्हणणार. पाहिलं, काम म्हणजे जीव की प्राण आहे हिचं, आणि काम म्हणजे पहिलं प्रेम आहे तिचं. चला, मी आता ऑफिसमध्ये आलोच आहे, तर तुमच्या बॉसला पण भेटून येतो. मी आलो. मोहित, एक्सक्यूज मी, मिस्टर मोहित. I'm very happy
there's an increase in our sales this month. मागच्या महिन्यापेक्षा much better आहे. येस. बायको 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 हाय हॅलो. What is happening? Who is this guy? Just get out, please. कोण आहात तुम्ही? काय चाललंय? कोण आहात तुम्ही? प्लीज यांना बाहेर जायला सांगा. मीटिंग चालू आहे इथे. एक मिनिट मॅम, हा माझा नवरा आहे मोहित. तुम्ही इथे काय करताय? इथे काय करतो म्हणजे मी तुला भेटायला आलोय. मॅम आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुमची मीटिंग स्पॉइल करायची नव्हती. म्हणजे तुम्हाला असं डिस्टर्ब करायचं नव्हतं. माझा असं काही हेतू नव्हता. मी कोणी स्ट्रेंजर नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे. मी तुमच्या स्टाफ मेंबरचा नवरा आहे. काय ना नवीन नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे थोडी लाजतीये ती. आणि हे तुझ्यासाठी. तुला जरी आवडत नसलं ना, तरी मला जगाला ओरडून सांगावं असं वाटतं की ही माझी बायको मिसेस अवनी मोहित परब. काय ना मॅम, माझ्या बायकोच्या प्रेमापोटी मी इथे आलो. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा खरंच काही हेतू नव्हता माझा. पण हे काय अवनी, इथे ऑफिसमध्ये तू कोणालाच सांगितलं नाहीस की तुझं लग्न झालंय ते? आश्चर्य आहे. स्ट्रेंज. स्ट्रेंज. येस, इट इज व्हेरी स्ट्रेंज. नाही, तुम्ही इथे असं येणं, आमची मीटिंग डिस्टर्ब करणं, हे सगळं खूप स्ट्रेंज आणि अनप्रोफेशनल आहे. तुम्हाला बुके घेऊन इथे यायची काहीच गरज नव्हती. आणि राहिला प्रश्न तिच्या मॅरिटल स्टेटसचा, तर तिच्या क्वालिफिकेशन्स आणि केपेबिलिटीज कडे बघून मी तिला हा जॉब दिलाय. मग ती मॅरिड आहे का अनमॅरिड, दॅट डझंट मॅटर एट ऑल. नाही, त्यासाठी खरंच थँक्स तुम्ही तिला जॉब ऑफर केलात म्हणून. पण काय ना मॅम, ऑफकोर्स तुमचं बरोबर आहे की मी इथे असा आलो आणि तुम्हाला डिस्टर्ब केलं. काय ना मॅम, आमच्या लग्नाला नुकताच 1 महिना पूर्ण झाला. आज आमची फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी आहे. त्यामुळे काय झालं ना, लग्न थोडं घाई गडबडीत झालं. एकमेकांना वेळ देता आला नाही. म्हणून मग मला असं वाटलं की आपल्या बायकोला छान असं सरप्राईज द्यावं. म्हणून मग हा बुके घेऊन इथे आलो. आय नो, मी बुके घरी देऊ शकला असतो, पण सरप्राईज असतं. तुम्ही समजू शकता. आता कुठे 1 महिना झालाय. आय एम सो सॉरी. आणि अजूनही सरप्राईज आहे. म्हणजे इफ यू डोंट माइंड, आजचा हा दिवस आणखी स्पेशल बनवण्यासाठी मी स्वीटूला आज लवकर घेऊन जाऊ शकतो इथून, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. आय एम सो सॉरी. मी एवढं ओरडायला नको होतं. आय डिडंट नो इट्स युअर फर्स्ट मंथ वेडिंग अॅनिव्हर्सरी. अवनी, आय थिंक यू शुड टेक अ डे ऑफ. नाही मॅम, पण मीटिंग. इट्स ओके, आम्ही मॅनेज करतो ना. हे इथपर्यंत आले तुला घ्यायला, तर तू प्लीज जा. खरंच. पण मॅम, अवनी, ते करतायत ना मॅनेज. आपण जाऊयात. हा, थँक्यू वन्स अगेन मॅम. आणि सॉरी अगेन. इट्स फाईन. हा, पण परत हे सगळं. नाही, ऍब्सोल्युटली नॉट. चला निघूया. खूप सरप्राईज दिसत आज. चला.
सुमन, अगं काय हे? तेल जास्त तापलं ना. तू बाहेर हो. तुला दुराचा त्रास होतो, तू बाहेर हो. तेवढी भाजी घालून घेते. अगं मी भाजी करते, तू बाहेर हो आधी. मालविका, थांब पाणी आणते. तुम्ही बसन. पाणी घे. तू इथे कशी काय? मला बोलायचंय तुझ्याशी. नाही म्हणजे हाऊस म्हणून तुझ्याशी बोलायला किंवा गप्पा मारायला आलेले नाहीये मी. मला मोहित आणि स्वीटू बद्दल बोलायचंय. त्यांचं काय? तुमच्या सगळ्यांसमोर मी ओमला वचन दिलं होतं की मी स्वीटूची काळजी घेईन, पण आज जे काही डोळ्यासमोर बघायला मिळतंय, जे काही चाललंय, मी काय करू? मोहित आणि स्वीटू फक्त जगाला दाखवायला सुखी संसार करताय. काय बोलतेस तू मालविका? काही? अगं आता गणपती देऊन गेले, ते त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं. जगाला दाखवायला फक्त. त्यांच्यात तसं काहीच नातं नाहीये असं मला वाटतं आणि काळजी वाटते. काळजी? मालविका, स्वीटूची तुला कधीपासून काळजी वाटू लागली? स्वीटूची नाही, ओमची. तुझ्या स्वीटूच्या आयुष्यात काहीही घडू दे, मला खरंच त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या भावाची, ओमची काळजी वाटते. आणि जे काही घडलं, जे काही, त्यात ओमची काहीच चूक नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीये ना. जोपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर हसत खेळत आनंदात राहणारी स्वीटू त्याला दिसत नाही, तोपर्यंत तो स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने कसं सुरू करेल? अगं पण मोहितराव आणि स्वीटू एकमेकांना खूप छान सांभाळून घेतात. आमच्या समोर तर ते. तुमच्या समोर काय दिसतंय मला माहिती नाही, पण स्वीटू आंटी जरा दार लावा. आता मी जे सांगणार आहे ते खूपच पर्सनल. हॅलो मावशी, स्वीटू आणि मोहित मध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये. काय? माणूस म्हणून मी कशी असेल, पण बहीण म्हणून जेन्युअनली मला माझ्या भावाची खूप काळजी वाटते. कारण माझा भाऊ अजूनही स्वीटू मध्ये अडकलाय, गुंतलाय, म्हणून स्वीटूचीही काळजी वाटते. काळजी वाटते कसा होणार तिचा आणि मोहितचा संसार. पण स्वीटू तर आम्हाला काहीच बोलली नाही. उलट आली तेव्हा खूप खुश वाटली. ती कळत कसं नाहीये तुम्हाला, ते तसं दाखवतीये ती. तुम्हालाच नाही, सगळ्या जगाला. आता आजच बघ, आज काय काय तारीख आहे तुझ्या तरी लक्षात आहे का? तुमचं काय बघ, आज बरोबर 1 महिना पूर्ण झालाय स्वीटूच्या लग्नाला. खरं तर किती आनंदाचा दिवस, आनंदाचा पहिला क्षण. या दिवशी स्वीटूनी घरी असायला हवं, मोहित बरोबर असायला हवं, पण ती सकाळी उठली, ऑफिसला निघून गेली. आता दिवसभर कामात असणार. हा स्पेशल दिवस तिने मोहित बरोबर घालवायला नको का? बरोबर बोलतेस तू. स्वीटूला कळायला हवं. हात सोडा. हे घ्या. हात केलं तेवढं नवरा बायकोचं नाटक पुरेसं नाहीये का? इथे कोणासाठी करताय? आता कोण इथे बघायला? अगं असं काय बोलतेस बायको? मी 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 नाटक नाही करत हे सगळं. मी खरंच खूप मनापासून करतोय हे सगळं.
आत्ता आपण खरंच जेवायला चाललोय दोघं. हे बघ, कुठल्याही परिस्थितीत का असेना, कसं का असेना, पण आपल्या दोघांचं लग्न झालं आणि आज या लग्नाला 1 महिना पूर्ण होतो. आपली फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी आहे. आणि मग ती सेलिब्रेट नको करायला? सेलिब्रेट आनंद करतात किंवा त्या सेलिब्रेशन मधनं आनंद मिळतो. इथे दोन्हीही नाहीये. असल्या गोष्टींसाठी मला माझा कामाचा वेळ वाया नाही घालवायचा. मी घरी जाते. प्लीज ऐक ना. तुझा फोन वाजतोय बहुतेक. ठीक आहे, घेत बोलून घे. काय झालं आई? हा नाही अगं स्वीटू, चिडू नकोस ग. बघ, चुकलं माझं. मी तो डबा पाठवायला नको होता. पुन्हा असं नाही होणार खरंच. मला म्हणजे तुला एवढा त्रास होईल ना असं मला खरंच वाटलं नव्हतं. हो ठीक आहे. ऐक, तू कामात आहेस का? हो, पण तुला काही बोलायचं असेल तर बोल लवकर. नाही म्हणजे नाही तसं काही नाही. ते बोल ना. तू आली होतीस ना गणपतीला, तेव्हा आपल्याला जास्त बोलता नाही आलं ना. स्वीटू, तुझ्या आणि मोहित रावांमध्ये सगळं ठीक आहे ना? हो आई. तू असं का विचारतेस? नाही अगं, म्हणजे अचानक तुम्हा दोघांची खूप काळजी वाटली मला. कसं आहे ना, तुमचं लग्न जरा वेगळ्या परिस्थितीत झालं ना. पण जे झालं ते झालं. आता झालं ना लग्न. 1 महिना झालाय आज. तुम्ही एकमेकांसोबत आता रुळायला लागलात ना. स्वीटू, लग्न का झालं, कशामुळे झालं, कुठल्या परिस्थितीत झालं याचा विचार नको करूस तू. आता लग्न झालं, ते आता आपल्याला निभवायचंय. लग्न म्हटलं की थोड्याफार तडजोडी आल्याच. समोर जे येईल ना ते आनंदाने स्वीकारावं लागतं, निभवावं लागतं. हो आई, पण तू आत्ता हे सगळं का सांगतेस मला? अगं सहजच. स्वीटू, आज चांगला दिवस आहे ना, नाही का? आज 1 महिना झाला तुमच्या लग्नाला. ऐक ना, तू आणि मोहितरावनं कुठेतरी बाहेर जा, कुठेतरी फिरायला जा. एकमेकांची गप्पा मारा, मन मोकळेपणे बोला, तरच संसार सुखाचा होईल ना. स्वीटू, तुम्हा दोघांना एकत्र सुखात संसार करताना बघायचं, बाकी काही नाही. मी फोन ठेवते हा स्वीटू. आई इतकी काळजीत का वाटत होती?